नमस्कार, स्नेहास किचन वंडरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय अळूची वडी आणि अळूची वडी खाजू नये म्हणून मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम कुरकुरीत अशी अळूची वडी आणि न खाजणारी. तुम्ही अशी माझ्या पद्धतीने अळूची वडी बनवून तर बघा. त्यासाठी आपण घेतलेत अळूची पानं. छान अशी मोठी पानं मिळाली होती. काळ्या देठाचा अळू आहे हा, जो खाजत नाही. वडीसाठी शक्यतो असाच वापरायचा. हे देठ आपण नंतर भाजीला वापरणार आहे. आता चिंच गुळाच्या याच्यात पाणी घालून ठेवलं आहे मी. बोटा एवढी चिंच, त्याच्या दुप्पट गूळ. आपण घेतलं 1 वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, आलं लसूण, नंतर पांढरे तीळ, लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग. आता एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घातलं आहे, त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं आहे. याच्यामुळे पण वडी थोडी अशी छान खुसखुशीत होते. तांदळाचं पीठ 2 चमचे घातलं आहे. नंतर तिखट, हळद आणि हिंग असं घालून घेतलं आहे. यातले 1 चमचा तीळ वापरणार आहे आपण. आणि हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट ही आपल्या आवडीप्रमाणे घालायची. तिखट जास्त हवं असेल तर थोडी जास्त घालायची. आणि चिंच गुळाचं पाणी केलं होतं ते घालायचं. आणि ही जी चिंच आहे ती तशीच ठेवून द्यायची, ती आपण वापरणार आहे. आणि आता लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालत जायचं. आणि थोडं मीठ पण घालून घ्यायचं आवडीप्रमाणे. आता थोडं थोडं पाणी मिक्स करत राहायचं आपण. एकदम पाणी नाही घालायचं. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. पातळ नाही, घट्ट नाही. वडीला असं छान हाताने पसरवून लावता आला पाहिजे मिश्रण. आता अळूच्या पानांच्या मागच्या ज्या ह्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्यात आपल्याला सुरीने. मोठी पानं असल्यामुळे शिरा मोठ्या मोठ्या आहेत त्या. अशा आपण सगळ्या पानांच्या शिरा काढून घेणार आहे. आणि त्या शिरा अशा लाटण्याने दाबून घ्यायच्या. आता पहिली टीप, अळूची वडी पूर्ण शिजवायची. कच्ची वडी राहिली तर ती खाजते. पूर्ण शिजलेली अळू वडी कधीच खाजत नाही. अशा सगळ्या पानांचं आपण लाटून घेणार आहे. आणि आता दुसरी टीप, ही चिंच जी आपण ठेवली होती ती सगळी अशी मागे पानांना लावून घ्यायची. आणि जर तुम्ही चिंच नसेल वापरणार तर तुम्ही लिंबू पण, अर्ध लिंबू करायचं आणि ते सगळं पानांना असं चोळून घ्यायचं सगळीकडे एकसारखं. आणि त्यानंतर पीठ लावायचं, म्हणजे पण अळूची पानं खाजत नाहीत. तर छान असं सगळीकडे एकसारखं पीठ लावून घ्यायचं आपल्याला. आणि बरोबर त्याच्या मधोमध दुसरं पान ठेवायचं, जी गॅप दिसते त्याच्या मधोमध, म्हणजे आपला एकसारखा रोल तयार होईल वळताना. आता एक एक करून आपल्याला जेवढी पानं हवीत तेवढी ठेवून घ्यायची आणि त्यांना सगळीकडे एकसारखं पीठ लावून घ्यायचं. ही मी छोटी 4 पानं वापरली, ती फारच छोटी आहेत. आणि 2 मोठी पानं. असं सगळ्या पानांना पण छान एकसारखं असं लावून घेतं. आणि साईडला असं दुमडून त्याच्यावर पण थोडं पीठ लावायचं, म्हणजे आपला छान असा घट्ट रोल तयार होतो. आणि आता कसं दुमडत जायचं. वाटलं तर मध्ये पीठ लावायचं थोडं थोडं आणि छान असा घट्ट रोल बनवायचा. त्याचा दाबून असा घट्ट बनवायचा. आता हा मोठा रोल झालेला आहे, त्यामुळे मी मध्ये कट करणार आहे, म्हणजे तो चाळणीमध्ये बरोबर बसेल. आणि जिथे कापलं आहे तिथे पण पीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडला. आणि चाळणीला तेल लावून ठेवलं आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पण रोल बनवून घेणार आहे उरलेल्या पानांचा. त्याला आपण सगळीकडे छान एकसारखं पीठ लावलं आहे, दोन्ही साईडले दुमडलेत आणि आता आपण रोल बनवतो आहे.
असा घट्ट दुमडून दुमडून रोल बनवायचा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपला रोल थोडा लूज झाला आहे, तो आपला जो हाराचा दोरा असतो त्या दोऱ्याने दोन्ही साईडला दोरा हलकेच बांधून ठेवायचा. फक्त एक लक्षात ठेवायचं की वडी शिजल्यावर तो दोरा काढून घ्यायचा. तर हे कट केलाय मध्ये दोन्ही साईडला आपण त्याला पीठ लावून घेतोय. आणि याला तेल पण लावून घेणार आहे. आणि असे आपण ठेवलेत चाळणीमध्ये सगळे रोल. छान हिरवेगार मस्त रोल झालेत आपले. आता पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यावर ही चाळणी ठेवली आणि झाकण ठेवले. साधारण 20 ते 25 मिनटामध्ये अशी छान आपली वडी तयार होते. रंग पण बदलला आहे बघा, याचा अर्थ आपली वडी शिजली आहे. साधारण 20 मिनटं झालेली आहेत. आणि आता आपण ही वडी 1 तासासाठी थंड करायला ठेवणार आहे. अशा छान गार झाल्या वड्या की मगच त्या कापायच्यात. आता तुम्हाला कुरकुरीत वडी हवी आहे का मऊ वडी हवी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही करायचं. कुरकुरीत हवी असेल तर पातळ कापायची आणि जर मऊ वडी हवी असेल तर मीडियम साईजमध्ये ठेवायची. अशा वड्या आपण कापून घेतल्या सगळ्या. आणि आता आपण त्या तळणार आहोत. कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंच तेल टाकलं आहे मी. 4-4, 5-5 अशा वड्या टाकायच्या साईजप्रमाणे. आणि सारख्या उलटपलट करून त्या कुरकुरीत अशा आपल्याला तळून घ्यायच्यात. मीडियमच गॅस ठेवायचा आहे कारण आपण स्टीलची कढई ठेवलेली आहे. आणि जर तुम्हाला वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही फोडणी देऊ शकता त्याला. नेहमीसारखी मोहरी, हिंग आणि थोडा कढीपत्ता आणि मिरची टाकायची. म्हणजे आपल्याला नुसत्या फोडणीच्या वड्या पण छान लागतात. आज मी तुम्हाला अशा कुरकुरीत वड्या दाखवते म्हणून मी तळल्यात. छान अशा कुरकुरीत वड्या झाल्यात आपल्या. आता आपण त्या काढून घेऊयात. आता अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहे. तळताना सारख्या उलट्या पलट्या करायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतात. आता सगळ्या वड्या आपण अशा प्लेटमध्ये काढून घेतल्यात. खमंग कुरकुरीत अळूच्या वड्या आपण त्या सर्व करूयात. मस्त अशी कुरकुरीत अळूची वडी तयार झाली आहे. छान गरमागरम अळूच्या वड्या तुम्ही कशाबरोबर खाणार? रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.